नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या लेट्स गो शीतल यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जात आहोत सन एट्सन मेमोरियल हॉलला, जे आहे तायपाई 101च्या एक्झॅक्ट पुढे. चला तर मग. तायपाई 101 हे ढगाआड लपलंय. त्यांचा बस स्टॉप जिथे आपण आत्ताच उतरलो आहे आणि आता आपण त्या मेमोरियल हॉलला जात आहोत. तर हे तुम्ही बघू शकता, हे आहे त्या मेमोरियल हॉलचं कॅम्पस. आणि हा सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. इकडे चंद्र आहे आणि एका साईडला तायपाई 101 आहे. साधारण एक अर्धा किलोमीटरचं वॉकिंग डिस्टन्स आहे मेन प्रदर्शन जिथे आहे ते बघण्यासाठीचं ठिकाण. तर आपण तिकडेच जातोय. प्रोजेक्टरद्वारे ते आपल्याला लाईव्ह चंद्राचं ब्राईटनेस किती आज वाढलं आहे हे दाखवत आहे. त्याबद्दलची अजून माहिती आहे ते सांगत आहे तिथे, की किती जवळ आला आहे किंवा त्यावर काय काय गोष्टी आहे, काय काय नाही, त्यावर कसं आपलं वेट असतं, आपल्या म्हणजे माणसांचं वेट चंद्रावर किती असतं. त्याच्यानंतर सभोवतालचे जे काही ग्रह उपग्रह आहेत, म्हणजे अंतराळातील ज्या ज्या घटना आहेत, घडामोडी घडत असतात, जे काही वातावरण बदल होत असतो, त्या सगळ्या गोष्टींचं माहिती ते इथे देत आहेत त्यांच्या भाषेमध्ये. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतील असं नाही आहे, पण तरी व्हिडिओ पूर्ण बघा. इथे त्यांनी पृथ्वी आणि चंद्र हे डिस्टन्स आज ते दाखवत आहेत की किती जवळ आलेलं आहे ते. 蛮大的，比地球小，但其实蛮大的。那密度比地球小一点，所以你站在月球上，你的体重只有地球的1/6。去站在月球上量体重，大概。प्रेझेंटेशन 可以看它辐射中的7点到8点哈。那我们这边有摆大概10支望远镜哈。我的这边左手边这边是台北天文馆有2支望远镜啊，提供大家看月亮的服务。也有观星会啊，还有望远镜服务大家。ते टेलिस्कोपीद्वारे आपण इथे लाईव्ह बघू शकतो. 所以这个叫做大的月亮跟小的月亮。那大的月亮我们有时候叫超级月亮，大家如果听到超级月亮的话，超级就是比较大颗的意思哈。所以今年的超级月亮就在现在啊，现在就是今年的超级月亮。那下个月12月也是超级月亮，是因为它也是算比较大颗哈，稍微大一点点哈，稍微小一点，比现在今年这个月小一点点，但是它算是比较大颗的哈，所以我们就叫超级月亮。好。 那我问大家一个问题哈，我们就趁现在跟大家讲这个有关月亮的知识哈。你现在仔细眯起眼睛看这个月亮，跟这个三个图对一下哈，哪一个是月亮？中间这个嘛，对不对？你看到月亮中间这个哈。那我现在告诉你，答案不止一个，答案不止一个，3个里面不是只有一个是月亮，还有另外一个。 那另外一个是月亮的背面，所谓的正面跟背面，是因为你永远只看到月亮的正面。问大家说，那木星的卫星啊，你们知道月亮是地球的卫星啊，木星的卫星大概多大？月球绕地球转，我们说12、3点1、2、3、4、5、6、7、8、
इथे आम्ही बसची वाट बघत होतो, पण बस काही लवकर येतच नव्हती. बराच वेळ उभा राहिल्यानंतर 212 नंबरची बस आली आणि त्या बसने आम्ही वापस घरी गेलो. घरी आल्यानंतर कॅम्पसमध्ये फिरताना सुद्धा मी काही चंद्राचे व्हिडिओज घेतले. पूर्ण चंद्र दिसत होता. तर असा आहे हा सुपरमून, आपल्या भाषेत चांदूमामा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत शुभरात्री.